Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn periodic trends in the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलमधला पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय हे आज आपण स्टडी करणार आहोत. तर हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18th ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड्स आहेत. तर ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमधल्या इलेमेंटची अरेंजमेंट अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की प्रत्येक ग्रुपमध्ये असलेले जे अरेंज केलेले जे इलेमेंट्स आहेत, प्रत्येक ग्रुपमधल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी व्हेरिएशन दिसून येतं आणि ते व्हेरिएशन ग्रॅज्युअली असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक पिरियडमध्ये जे इलेमेंट्स आहेत, ह्या प्रत्येक पिरियडच्या प्रत्येक इलेमेंट्समध्ये ग्रॅज्युअली त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये ग्रॅज्युअली व्हेरिएशन दिसून येतं आणि यालाच पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणतात. म्हणजे जर समजा आपण प्रत्येक ग्रुपमधल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये एक सर्टन रेग्युलॅरिटी दिसून येते आणि त्या रेग्युलॅरिटीमध्ये एक व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं आणि यालाच पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणतात. किंवा प्रत्येक पिरियडच्या मध्ये असलेल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर प्रत्येक इलेमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला सर्टन रेग्युलॅरिटी दिसून येते आणि काही व्हेरिएशन दिसून येतं. ग्रॅज्युअली व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं आणि यालाच काय म्हणतात तर पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतात. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमधला पिरियडिक ट्रेंड्स मीन्स व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स इन अ पिरियड or a group of modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation, it is called the periodic trends in the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलमधल्या प्रत्येक पिरियडमधल्या किंवा प्रत्येक ग्रुपमधल्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीचं कंपॅरिझन केल्यानंतर त्या प्रॉपर्टीजमध्ये एक सर्टन अशी रेग्युलॅरिटी आणि त्यांच्या व्हेरिएशनमध्ये दिसून येते. प्रॉपर्टीजच्या व्हेरिएशनमध्ये अशी निश्चित अशी रेग्युलॅरिटी दिसून येते आणि त्यालाच पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणतात. तर स्पेशली कोणत्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी त्यांच्या व्हेरिएशनमध्ये एक नियमितता दिसून येते तर ॲटॉमिक रेडियस म्हणजे साईज. प्रत्येक पिरियड किंवा प्रत्येक ग्रुपमधल्या इलेमेंटची जर इलेमेंटमधल्या ॲटमची जर आपण साईज बघितली, ॲटॉमिक साईज, तर ती रेग्युलरली आपल्याला चेंज झालेली दिसून येते. त्याच्यामध्ये जो चेंज आहे, व्हेरिएशन आहे, तो कसा आहे, एक नियमित असं त्यांच्यामध्ये चेंज झालेलं दिसून येतं. मग ती ग्रुपमधली असेल किंवा प्रत्येक पिरियडमधली असेल, ॲटॉमिक साईज असेल किंवा मेटॅलिक कॅरेक्टर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये जो चेंजेस दिसून येतो तो रेग्युलर असतो. किंवा प्रत्येक ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर असेल इलेमेंटचं किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल, त्यांच्यामध्ये जो चेंज दिसून येतो तो रेग्युलर दिसून येतो. आणि थर्ड म्हणजे त्यांच्यातली व्हॅलन्सी. प्रत्येक ग्रुपमध्ये असलेल्या किंवा प्रत्येक पिरियडमध्ये असलेल्या इलेमेंटच्या ॲटमची जी व्हॅलन्सी आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक रेग्युलॅरिटी दिसून येते. आणि आपण हे जे पिरियडिक ट्रेंड्स आहे व्हॅलन्सीसाठी, त्यानंतर ॲटॉमिक साईज आणि त्यानंतर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, याचा स्टडी आज आपण करणार आहोत. द पिरियडिक ट्रेंड्स मीन्स वॉट? पिरियडिक ट्रेंड्स मीन्स द प्रॉपर्टीज of elements in period or a group of the modern periodic table are compared, then certain regularity is observed in their variation. त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये एक निश्चित अशी नियमितता त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जो चेंज होत आहे त्याच्यात दिसून येते आणि यालाच पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणतात. तर व्हॅलन्सीमध्ये काय चेंज दिसून येतो बघूया. व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट्स. पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक इलेमेंटमध्ये जी व्हॅलन्सी आहे
त्यात काय चेंज होतो पाहूया. द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ऑल इलेमेंट्स फ्रॉम द सेम ग्रुप इज सेम. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पिरियडमध्ये जे इलेमेंट्स असतात, प्रत्येक ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स असतात त्यांची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसे असतात, सेम असतात. हे आपण बघितलेलं आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये असलेल्या, हे बघा आता, द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन इलेमेंट्स फ्रॉम द सेम ग्रुप इज सेम. आता हा जो ग्रुप आहे फर्स्ट, तर यांच्यामध्ये जे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे ते किती आहेत, 1 आहे. म्हणजे प्रत्येक इलेमेंटचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसा आहे, सेम आहे. हा सेकंड ग्रुप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक इलेमेंटचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहे. आता या 17 ग्रुपमध्ये प्रत्येक इलेमेंटचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इज 7. आणि हा 0 ग्रुप आहे नोबेल गॅसेसचा, तर त्याच्यामध्ये व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, निऑनपासून रेडॉनपर्यंत 8, हेलियमचे 2 आहे. तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की मॉडर्न पिरियडिक टेबलमधल्या प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येक इलेमेंटच्या ॲटममधले व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसे असतात, सेम असतात. आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम असल्यामुळे प्रत्येकाची व्हॅलन्सीसुद्धा काय आहे, सेम आहे. आता ह्या अल्कली मेटलची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, कारण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इक्वल आहे. यांची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. यांची व्हॅलन्सी 1 आणि यांची व्हॅलन्सी 0. अशा पद्धतीने हेन्स each element in same group is each element in same group is same. Each element have same valency. Hence each element in same group have same valency. म्हणजे प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येक इलेमेंटची व्हॅलन्सी कशी असते, सेम असते. आता प्रत्येक ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते, तर पिरियडमध्ये काय असतं बघूया. ॲज वी गो लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, नंबर ऑफ व्हॅलन्सी इनक्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस 3 to 0. जर समजा आपण पिरियडमध्ये बघितलं तर व्हॅलन्सी मध्ये काय चेंज होतो बघा. आता ह्या पिरियडमध्ये जर बघितलं आपण तर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन कसे चेंज होत आहेत, तर सक्सेसिव्हली इन्क्रीजेस 1 by 1, एकनी इन्क्रीज होतोय. याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 1 आहे, याचा 2 आहे, याचा 3, याचा 4 आहे, याचा 5 आहे, ह्याचा 6 आहे, याचा 7 आहे, याचा 8 आहे. आणि त्यामुळे व्हॅलन्सीमध्ये काय चेंज झाला, तर याची व्हॅलन्सी किती आहे, लिथियमची व्हॅलन्सी 1. कारण लिथियमचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इझिली एक इलेक्ट्रॉन लूज होतो. लिथियम लूज इझिली 1 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन टू कंप्लीट देअर डुप्लेट. बेरिलियम easily lose 2 electrons to complete their duplet. Boron easily lose 3 valence electron to complete their duplet. Carbon share 4 electrons to complete their octet. तर इथे हा इझिली 2 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून याची व्हॅलन्सी 1, हा इझिली 2 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून याची व्हॅलन्सी 2, हा इझिली 3 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून याची व्हॅलन्सी 3, हा त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो म्हणून याची व्हॅलन्सी 4. तर नायट्रोजन काय करतो, त्याचे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 5 + 3 म्हणजे याला 3 इलेक्ट्रॉन्स गेन करतो. नायट्रोजन गेन 3 इलेक्ट्रॉन्स बाय अनादर ॲटम अँड हेन्स इट्स व्हॅलन्सी इज 3. ऑक्सिजन gain 2 electron by another atoms to complete their octet, therefore its valency is 2. Fluorine easily gain 1 electron from the other atom to complete their octet and hence its valency is 1. And neon neither lose electron nor gain the electron, therefore its valency is 0 because the neon's octet is complete. आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर पिरियडमधून लेफ्ट टू राईट जर आपण गेलो
the valency increases 1 to 4 and then decreases the valency 3 to 0. म्हणजे व्हॅलन्सी 1 पासून इन्क्रीज होते 4 पर्यंत आणि 4 नंतर ती व्हॅलन्सी डिक्रीज होते 0 पर्यंत. व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4 अँड देन डिक्रीजेस 4 to 0. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅलन्सीमध्ये काय चेंज दिसतो. विदिन अ पिरियड व्हॅलन्सी increases 1 to 4 and decrease after then decreases to 0. आणि ग्रुपमध्ये व्हॅलन्सी इज सेम ग्रुपची व्हॅलन्सी सेम असते. तर आपल्याला हा पिरियडिक ट्रेंड्स व्हॅलन्सीसाठी दिसून येतो. आता आपण बघूया की ॲटॉमिक साईजमध्ये काय चेंज होतो. पिरियडिक ट्रेंड्स इन द फॉर द ॲटॉमिक साईज ऑफ द ॲटम ऑफ इलेमेंट्स. इलेमेंटच्या ॲटमच्या ॲटॉमिक साईजमध्ये पिरियडमध्ये काय चेंज होतो, त्यानंतर ग्रुपमध्ये काय चेंज होतो ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण बघूया पिरियडमध्ये. ॲज वी गो लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक साईज मीन्स रेडियस ऑफ ॲन ॲटम गोज ऑन डिक्रीजेस. जर आपण एकाच पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जर गेलो तर आपल्याला त्या इलेमेंटच्या ॲटमची साईज ही डिक्रीज झालेली दिसते. आपण जर बघितलं, समजा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ह्या आपण सोडियमपासून जर बघत गेलो क्लोरीनपर्यंत, तर आपल्याला प्रत्येक इलेमेंटची ॲटॉमिक साईज जी आहे, इलेमेंटच्या ॲटमची ॲटॉमिक साईज ही सोडियमपासून कमी कमी होताना दिसते आणि ती क्लोरीनपर्यंत कमी झालेली असते. म्हणजे सोडियमचा ॲटम हा लार्जेस्ट ॲटम असतो, त्याची रेडियस लार्जेस्ट रेडियस असते आणि क्लोरीनची रेडियस ही स्मॉलेस्ट रेडियस असते. हे प्रत्येक पिरियडमध्ये होतं. आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं इलेमेंटच्या ॲटमची रेडियस ही डिक्रीज होताना दिसते, म्हणजेच ॲटमची साईज ही डिक्रीज होताना दिसते. ॲज वी गो लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक साईज मीन्स रेडियस ऑफ ॲन ॲटम गोज ऑन डिक्रीजेस. आता हे कशामुळे होतं बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की एकाच पिरियडमध्ये जे इलेमेंट्स असतात ह्या इलेमेंटची जे नंबर ऑफ शेल असतात ते सेम असतात. आपण सेकंड पिरियडमध्ये जर बघितले तर प्रत्येक इलेमेंटचे शेल किती आहेत, 2 शेल आहेत. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आपण थर्ड पिरियडमध्ये जर बघितलं तर प्रत्येक इलेमेंटचे शेल किती आहेत, 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आपण इथे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते थर्ड पिरियडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. या थर्ड पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट आहे सोडियम आणि सोडियमचे शेल किती आहेत, 1 2 3 शेल आहेत. आणि सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, तर सोडियमकडे त्याचा ॲटॉमिक नंबर Z आहे 11 आणि त्याचे इलेक्ट्रॉन पण किती आहे, 11 आहेत. ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द 11 आणि जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन्स असतात. म्हणजे इथे प्रोटॉन किती आहेत, 11 आहेत. म्हणजे इथे पॉझिटिव्ह न्यूक्लियसमध्ये कोणता चार्ज असतो, तर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता आपण जर बघितलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपल्याला दिसतंय. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स अँड थर्ड शेलमध्ये मीन्स लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आपण जर सक्सेसिव्हली बघत गेलो तर आपल्याला सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. फर्स्ट अँड सेकंड म्हणजे के अँड एल शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन आहेत, बट लास्ट शेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. ॲल्युमिनियममध्ये जर आपण बघितलं तर लास्ट आउटर शेल जो आहे त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3. अँड सिलिकॉनमध्ये आउटर शेलमध्ये 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहे.
फॉस्फरसमध्ये 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. सल्फरमध्ये लास्ट आउटर जो शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि क्लोरीनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. जर आपण लेफ्ट टू राईट ऑब्झर्वेशन केलं तर फक्त आउटर शेलमध्ये एकेका इलेक्ट्रॉनची इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतोय. एक आउटरमोस्ट शेलमधला जो व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे तो आपल्याला इन्क्रीज झालेला दिसतो. आतले जे शेल आहेत त्यांच्यातले इलेक्ट्रॉन सेम आहेत, सिमिलर आहेत. आणि यामुळेच काय होतं, आउटर मोस्ट सेलमध्ये जर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढत जातात तर त्याचबरोबर आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. म्हणजेच सोडियम टू क्लोरीनमध्ये जर बघितलं तर त्यांचा ॲटोमिक नंबर कसा आहे हा वाढत गेलेला आहे. ॲटोमिक नंबर वाढल्यामुळे यांचा न्यूक्लियसचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होतो? वाढत जातोय. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज इथे 11 आहे, त्याच्यामुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज याच्या पॉझिटिव्ह चार्जपेक्षा कमी आहे, कारण याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 12 आहे. ह्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज 13 आहे, याच्याकडे 14, याच्याकडे 15, याच्याकडे 16, याच्याकडे 17. म्हणजे आपण जर सोडियमकडून क्लोरीनकडे बघितलं तर ऑब्झर्वेशन केलं तर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झालेला दिसतो. मग पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो म्हणून न्यूक्लियसचं जो अट्रॅक्शन फोर्स आहे, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याचा फोर्स, तो पण काय होतो? इन्क्रीज होतोय. कारण की न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतोय आणि त्याच्यामुळे न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याचा जो फोर्स आहे तो पण काय होतो? इन्क्रीज होतोय. आणि म्हणून सोडियमकडे पॉझिटिव्ह चार्ज कमी असल्यामुळे सोडियम ह्या आउटरमोस्ट सेलच्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्यामध्ये त्याचा फोर्स कमी पडतो मॅग्नेशियमपेक्षा. आणि मॅग्नेशियममध्ये पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा जास्त असल्यामुळे मॅग्नेशियमचा न्यूक्लियस ह्या आउटरमोस्ट सेलला अट्रॅक्ट करून घेतो आणि म्हणून याचा आउटरमोस्ट शेल जो आहे सोडियमपेक्षा न्यूक्लियसकडे जास्त पूल झालेला दिसतो, जास्त ओढलेला दिसतो. आणि म्हणून याचा रेडियस कमी होतो. मॅग्नेशियमचा रेडियस सोडियमच्या रेडियसपेक्षा कमी होतो, कारण की मॅग्नेशियमचा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज सोडियमच्या न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्जपेक्षा इन्क्रीज झालेला आहे. आणि म्हणून अट्रॅक्शन फोर्स वाढल्यामुळे आउटरमोस्ट सेल हा जास्त न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट झालेला आहे, पूल झालेला आहे. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियमचा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज मॅग्नेशियमपेक्षा जास्त असल्यामुळे ॲल्युमिनियमचा न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जास्त अट्रॅक्ट करून घेतो, फोर्स जास्त लावतो, पूल करून घेतो. आणि म्हणून ॲल्युमिनियमची रेडियस जी आहे ही मॅग्नेशियमपेक्षा कमी झालेली दिसते, कारण की अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द nucleus is greater than the nucleus of aluminum is greater than the attractive force of nucleus of the magnesium. मॅग्नेशियमपेक्षा ॲल्युमिनियमचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ न्यूक्लियस इज ग्रेटर आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर सिलिकॉनचा पॉझिटिव्ह चार्ज ॲल्युमिनियमपेक्षा जास्त आहे. फॉस्फरसचा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज सिलिकॉनपेक्षा जास्त आहे. सल्फरचा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज फॉस्फरसपेक्षा जास्त आहे. आणि क्लोरीनचा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज हा सल्फरपेक्षा जास्त आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा इन्क्रीज झाल्यामुळे त्यांचा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून घेण्याचा जो फोर्स आहे तो इन्क्रीज होतो. आणि म्हणून त्यांच्या अट्रॅक्शन फोर्स वाढल्यामुळे त्यांची रेडियस आपल्याला कमी कमी झालेली दिसते, कारण की आउटर मोस्ट शेल हा न्यूक्लियसकडे जास्त पुल होताना आपल्याला दिसतो आणि त्यांची रेडियस काय होते? डिक्रीजेस. रेडियस ही डिक्रीज झालेली दिसते. ॲज वी गो लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटोमिक साईज ऑफ रेडियस ऑफ ॲन ॲटम गोज ऑन डिक्रीजेस. आपण लेफ्ट टू राईट जर पिरियडमध्ये गेलो तर आपल्याला एलिमेंटच्या ॲटमची ॲटोमिक साईज म्हणजेच रेडियस ही डिक्रीज होताना दिसते. त्याचं रिझन आहे बिकॉज व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, आपण डावीकडून उजवीकडे पिरियडमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर ॲटोमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. यांचा ॲटोमिक नंबर एकाने वाढलेला दिसतो. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 एक्सेट्रा. म्हणजे आपण
लेफ्ट टू राईट गेलं तर त्यांचा ॲटॉमिक नंबर एकाने वाढलेला दिसतो. However, the additional electron gets added to the same outermost shell. आणि जरी बाहेरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन वाढत असला तरी ड्यू टू द इन्क्रीजेस न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. न्यूक्लिअर चार्ज जो आहे, पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज झाल्यामुळे आउटरमोस्ट सेल काय होतोय, तर आउटरमोस्ट सेल हा पुल टुवर्ड्स द न्यूक्लियसकडे ओढला जातोय. अँड देअर फोर तर त्यांचं देअर बाय द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस, आणि त्याच्यामुळे ॲटमची साईज ही डिक्रीज होते. अँड देअर फोर ॲज वी गो लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक साईज ऑफ ऑर रेडियस ऑफ साईज ऑफ अन ॲटम गोज ऑन डिक्रीजेस. आता आपण पिरियडमध्ये बघूया. ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. आपण जर पिरियडमध्ये डाऊनवर्डला गेलो तर त्यांची जी साईज आहे ॲटमची ती इन्क्रीज होताना दिसते. त्याचं रिझन बघा काय आहे. व्हाईल गोईंग ऑन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. आपण डाऊनवर्ड जर गेलो ग्रुपमध्ये, खाली गेलो तर आपल्याला दिसतंय की त्यांचा नंबर ऑफ शेल वाढतोय. इथं 1 आहे, नंतर 2 होतो, नंतर 3, 4, 5, 6, 7 प्रत्येक ठिकाणी असं. म्हणजे डाऊनवर्डला आपण डाऊनवर्ड टुवर्ड जर आपण गेलो ग्रुपमध्ये तर इलेमेंटच्या ॲटमचा नंबर ऑफ शेल्स वाढताना दिसतात. आणि सो द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट सेल अँड न्यूक्लियस इज ॲडेड. आणि त्याच्यामुळे आउटरमोस्ट सेल आणि न्यूक्लियसमधला जो डिस्टन्स आहे तो वाढताना दिसतो. म्हणजेच ॲटॉमिक साईज किंवा रेडियसची साईज काय होते, ही इन्क्रीज होताना दिसते. स्टुडंट, नेक्स्ट आपण बघणार आहोत पिरियॉडिक ट्रेंड्स, तो म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण पाहणार आहोत की मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये काय चेंज होतो. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता इलेमेंट हा मेटॅलिक कॅरेक्टरचा आहे का नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा आहे हे आपण कशावरनं ओळखू शकतो, तर मेटलकडे एक टेंडन्सी असते. मेटल ॲटम हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स. मेटलकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही प्रॉपर्टी असते. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे कोणती प्रॉपर्टी, तर मेटलचे जे ॲटम्स असतात हे ॲटम्स त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इझिली लूज करतात. कारण की मेटलची टेंडन्सी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची असते. आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लूज झाले की तो मेटल काय बनतो, तो मेटल त्याचा जो ॲटम आहे तो काय बनतो, तो कॅटायन बनतो. आणि कॅटायन फॉर्म होण्याच्याच प्रॉपर्टीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. आणि म्हणून मेटलचे ॲटम्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असतात. मेटलला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स असं म्हणतात. त्याच्या उलट नॉन मेटल जे असतात तर ह्या नॉन मेटलची टेंडन्सी काय असते, नॉन मेटल्स ॲटम हॅव टेंडन्सी टू फॉर्म अ ॲनायन बाय गेनिंग अ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ अनदर ॲटम. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स. नॉन मेटल जे असतात ते नॉन मेटल काय करतात, ते त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या ॲटमकडून इलेक्ट्रॉन गेन करत असतात, ॲक्सेप्ट करत असतात. आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ॲटमचा ॲनायन तयार होतो, निगेटिव्ह आयन तयार होतो. आणि म्हणून ह्या प्रॉपर्टीला निगेटिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हणतात. आणि म्हणून नॉन मेटल जे असतात ते कसे असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स असतात. नॉन मेटल हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असतात आणि मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात. तर आपण बघणार आहोत की पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुपमध्ये जर आपण डाऊनवर्डला गेलो तर मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होते का डिक्रीज होते आणि ती कशामुळे. त्याचबरोबर आपण पिरियडमध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होते का डिक्रीज होते आणि ती कशामुळे हे आपण बघणार आहोत. तर बघा, व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप
a new shell gets added to, so distance between nucleus and the valence electron increases. That's why effective nuclear charge become less and the attractive force on the valence electron loses easily. जर आपण डाऊनवर्डला गेलो म्हणजेच ग्रुपमध्ये आपण डाऊनवर्ड खालच्या दिशेने गेलो तर आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ शेल काय होतात, इन्क्रीज होत जातात. आपण हे मागच्याही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की ग्रुपमध्ये काय होतं, नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत जातात. प्रत्येक ग्रुपमध्ये इलेमेंटचे नंबर ऑफ शेल डाऊनवर्ड डायरेक्शनला इन्क्रीज होत असतात. आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे त्यांची रेडियस काय होते, त्यांच्यातलं डिस्टन्स रेडियस वाढते. म्हणजेच न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेलचं डिस्टन्स काय होतं, वाढतं. आणि हे डिस्टन्स वाढल्यामुळे हा जो न्यूक्लियसचा जो फोर्स असतो किंवा न्यूक्लिअर चार्ज जो असतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा काय होतो, कमी होतो. म्हणजे न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स जो असतो आउटरमोस्ट सेलचा तो काय होतो, कमी होतो. आणि म्हणून आपण डाऊनवर्ड दिशेने जर बघितलं तर न्यूक्लियसचा अट्रॅक्टिव्ह फोर्सचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा आउटरमोस्ट सेलचा हा डिक्रीज झालेला दिसतो. आणि हा डिक्रीज झाल्यामुळे सो गोईंग डाऊनवर्ड्स मग त्याच्यामुळे काय होतं की हा न्यूक्लियस आउटरमोस्ट सेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्यास थोडा कमी पडतो. आणि म्हणून याचा एकदम खालच्या ग्रुपमध्ये खालचा जो ॲटम असतो, खालच्या इलेमेंटचा जो ॲटम असतो, त्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियसचा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असल्यामुळे तो इझिली काय होऊ शकतो, इझिली लूज होऊ शकतो कम्पॅरेटिव्हली वरच्या इलेमेंटच्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनच्या. इथे जर बघितलं तर हा जो आहे आउटरमोस्ट सेलमधला हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्यावरती न्यूक्लियसचा न्यूक्लिअर चार्ज हा याच्या कम्पॅरिझननी जास्त आहे. त्यामुळे याच्यावरती अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त आहे. त्यामुळे हा याच्या कम्पॅरेटिव्हली हा इझिली लूज होऊ शकत नाही. आपण जसं खाली येतोय तसं आपल्याला हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी झालेला दिसतो डिस्टन्स वाढल्यामुळे. आणि त्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची इझिली लूज होण्याची कपॅसिटी वाढते. आणि इझिली लूज होण्याची कपॅसिटी वाढल्यामुळे ते ॲटम काय होतात, हे ॲटम हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतात. इलेक्ट्रॉन लूज होण्याची कपॅसिटी वाढणे म्हणजे ते इझिली काय होतात, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतात. आणि म्हणून आपण डाऊनवर्ड डायरेक्शननी जर गेलो तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसते. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होणे म्हणजेच काय, आपण मगाशीच बघितलं की इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणजेच कोणती, मेटॅलिक कॅरेक्टर. आणि म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शनला मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज झालेलं दिसतं. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ही काय होते, इन्क्रीज होते. आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. कुठे, ग्रुपमध्ये. सो गोईंग डाऊनवर्ड इन द एनी ग्रुप द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ इलेमेंट्स गोज ऑन इन्क्रीजेस means the metallic character of elements increases. Metallic character increases and non-metallic character is decreases. आणि यांच्यामध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते डिक्रीज व्हायला लागतं आणि मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागतं. आपण जर इथं बघितलं तर लिथियम जो आहे हा लिथियम आणि आपण फ्रान्सियम किंवा सीसियम यांची जर आपण कंपॅरिझन केलं लिथियम आणि सीसियमचं, तर लिथियम इज द लेस मेटॅलिक दॅन सीसियम. सीसियममध्ये मेटॅलिक प्रॉपर्टी लिथियमपेक्षा कशी आहे, जास्त आहे. मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीजेस डाऊनवर्ड डायरेक्शन. यांच्यामध्ये मेटॅलिक गुणधर्म हा वाढत जातो डाऊनवर्ड. प्रत्येक ग्रुपमध्ये तसंच आहे. आता आपण बघणार आहोत की विदिन अ पिरियड काय होतं. पिरियडमध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलं तर त्यांची मेटॅलिक प्रॉपर्टी वाढते का नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी वाढते ते आपण पाहणार आहोत. आता बघा, विदिन अ पिरियड इथे आपल्याला डायग्रॅम पाहिजे. एकच मिनिट, डायग्रॅम.
आता ही डायग्रॅम बघा, डायग्रॅममधनं आपल्या लक्षात येतं व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. जर पिरियडमध्ये आपण डावीकडून उजवीकडे ऑब्झर्वेशन करत गेलो इलेमेंटच्या ॲटमचं, आपल्याला काय दिसून येतं? द आउटरमोस्ट सेल रिमेन्स द सेम हाऊएव्हर. आउटरमोस्ट सेल सारखेच आहेत इथे पण, म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे बघितलं तर प्रत्येकाकडे 3 सेल आहेत. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. प्रत्येकाकडे किती सेल्स आहेत? 3. कारण हा आपण थर्ड पिरियड बघतोय. थर्ड पिरियडमध्ये प्रत्येक इलेमेंटच्या ॲटमकडे 3 सेल्स असतात. पण तरीसुद्धा सेल नंबर जरी सारखे असले तरीसुद्धा त्यांची रेडियस कशी असते? रेडियस डिक्रीज झालेली असते. हाऊएव्हर द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस सक्सेसिव्हली विदिन अ पिरियड, सो द कपॅसिटी ऑफ ॲटम टू फॉर्म अ कटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इज डिक्रीजेस. जरी प्रत्येकाकडे सेम व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत, प्रत्येकाकडे द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस सक्सेसिव्हली, प्रत्येकाचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन हे वाढत आहेत सक्सेसिव्हली, क्रमाक्रमाने 1 2 3, याच्याकडे 4, याच्याकडे बघा इथे 5 6 7 8 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन हे सक्सेसिव्हली इन्क्रीज होत आहेत within a period. So the capacity of atom to form a cation by losing its valence electron decreases. आणि म्हणून आपण मगाशीच बघितलं की त्यांची जी कटायन फॉर्म करण्याची जी कपॅसिटी आहे ती काय होत जाते? लुझिंग इट्स व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इज डिक्रीजेस. त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लूज होण्याची जी कपॅसिटी आहे ती डिक्रीज होते आहे. म्हणजे इथे सोडियममध्ये ती कपॅसिटी कशी आहे? हा इलेक्ट्रॉन इझिली लूज होतो कारण की यांच्यातलं डिस्टन्स कसं आहे? जास्त आहे. यामध्ये हे 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इझिली लूज, सोडियमपेक्षा इझिली लूज होण्याची कपॅसिटी याची कमी आहे कारण हे डिस्टन्स कसं आहे? हे कमी आहे कारण पॉझिटिव्ह चार्ज यांच्यावर जास्त आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज ॲल्युमिनियमवरती, ह्या लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती मॅग्नेशियमपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आपण डावीकडून उजवीकडे जर बघितलं तर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लूज होण्याची जी कपॅसिटी आहे ती डिक्रीज होताना आपल्याला दिसते. आणि म्हणजेच काय? तर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन लूज होण्याची कपॅसिटी, इझिली लूज होण्याची कपॅसिटी ही जी डिक्रीज झालेली आहे, याचाच अर्थ असा की त्यांची जी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे ही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा काय होते? डिक्रीज होते. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज झाल्यामुळे यांची कोणतं कॅरेक्टर हे डिक्रीज होत आहे आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर यांचं काय होतं आहे? लेफ्ट टू राईट डिक्रीज होतं आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स विदिन अ पिरियड observe that the decreasing left to right, and so the metallic character of the elements within a period from left to right show as decreases. मेटॅलिक प्रॉपर्टी ही डिक्रीज झालेली दिसते, म्हणजेच नॉन मॅटेलिक प्रॉपर्टी ही इन्क्रीज होताना दिसते. आणि म्हणून पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे हे मेटॅलिक धातुगुण हे कमी झालेले दिसतात आणि अधातुगुण हे वाढलेले दिसतात. अशा पद्धतीने आपण पिरियॉडिक ट्रेंड्स जो आहे मेटॅलिक प्रॉपर्टीचा किंवा नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीचा पिरियडमध्ये कसा चेंज होतो आणि ग्रुपमध्ये कसा चेंज होतो तेही आपण बघितलेलं आहे. आपण या पिरियॉडिक टेबलवरतून आपण 1-2 मिनिटामध्ये रिव्हाइज करू शकतो की कोणती प्रॉपर्टी कमी होते आणि कोणती प्रॉपर्टी वाढताना दिसते. आता बघा इथे आपण आधी बघूया पिरियडमध्ये बघू, नंतर ग्रुपमध्ये बघूया. आता पिरियडमध्ये तुम्हाला माहिती आहे की पिरियड नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विदिन अ पिरियड. हे तुम्हाला माहिती आहे की पिरियडमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन काय होत जातात? वाढत जातात. नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होतं तर नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढताना आपल्याला दिसतात 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच पिरियडमध्ये आपण बघतो की क्रमाक्रमाने आपल्याला व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन हे वाढताना दिसतात. आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे त्यांची ॲटोमिक रेडियस काय होते? विदिन अ पिरियड डिक्रीजिंग द ॲटोमिक रेडियस ऑफ ॲटम. पिरियडमध्ये इलेमेंटच्या ॲटमची
ॲटोमिक रेडियस काय होताना दिसते, डिक्रीज होताना दिसते, कारण की व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वाढतो. त्याचप्रमाणे इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डावीकडून उजवीकडे काय होताना दिसते, इन्क्रीज होताना दिसते, आणि त्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डावीकडून उजवीकडे काय होताना दिसते, तर डिक्रीज होताना दिसते, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होतेच, म्हणजेच काय, तर मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा काय होतं आहे, डावीकडून उजवीकडे डिक्रीज होते. म्हणजेच पिरियडमध्ये ॲटोमिक रेडियस किंवा ॲटोमिक साईज हे डिक्रीज होतं विदिन अ पिरियड, अँड मेटॅलिक प्रॉपर्टी ही सुद्धा डिक्रीज होते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते म्हणून, आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज झाल्यामुळे. आता आपण ग्रुपमध्ये बघू. आपण जर डाऊनवर्ड दिशेला गेलो तर ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती आहे, ग्रुपमध्ये काय असतं, तर नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत असतात. नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस डाऊनवर्ड्स टुवर्ड्स डाऊनवर्ड्स. आपण ग्रुपमध्ये जर खालच्या दिशेने गेलो तर हे शेल, नंबर ऑफ शेल वाढलेले दिसतात. बघा, इथे 1 शेल आहे, इथे 2 आहे, इथे 3 शेल आहे, इथे 4 शेल आहेत, इथे 1 2 3 4 5 शेल आहे, इथे 6, इथे 7 शेल आहेत. म्हणजेच इथं आपल्याला नंबर ऑफ शेल इन्क्रीज झालेले दिसतात. आता नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत आहेत म्हणजेच ॲटमची साईज काय होते, इन्क्रीज होते, अँड देअरफॉर इन्क्रीजेस द ॲटॉमिक रेडियस मीन्स द ॲटॉमिक साईज. त्याचबरोबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यांची वाढत जाते, कारण आउटरमोस्ट सेलमधला इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसपासून दूर जातो, आणि तो त्याची लूज होण्याची कपॅसिटी काय होते, ही त्याची लूज होण्याची कपॅसिटी ही वाढते. त्यामुळे तो कपॅसिटी वाढल्यामुळे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतो, आणि डिक्रीज इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते, आणि त्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा काय होतं, डिक्रीज होत जातं, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे त्याचं मेटॅलिक प्रॉपर्टी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. तर आपण हा जो टेबल आहे तो नीट ह्या गोष्टी काय डिक्रीज होतं आहे पिरियडमध्ये, काय डिक्रीज होतं आहे ग्रुपमध्ये, आणि ते कशामुळे, हे नीट तुम्ही समजून घेऊन जर लक्षात ठेवलं आणि ते रिवाईज केलं तर तुम्हाला पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियड टेबल नीट लक्षात येईल. आणि हा प्रश्न 100% परीक्षेला असतो, पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय, आणि व्हॅलन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड, नंतर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा पिरियॉडिक ट्रेंड्स, आणि ॲटोमिक साईजचा पिरियॉडिक ट्रेंड, ह्याच्याबद्दल परीक्षेला प्रश्न 100% असतात. तर हे तुम्ही नीट करायचं आहे. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं, समजलं? जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.